हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज होती भाऊबीज आणि या भाऊबीजच्या दिवशी पण या दोघा बहीण भावांचे भांडणं काही संपाचे नाव नव्हते घेत. इव्हिनिंगला मी छान असं रेडी झालो होतो कारण बीज ओवाळायची होती. आम्ही सर्वांनी छान अशी बीज ओवाळून घेतली आणि वैद्यच्या हातून पण ओवाळून घेतली होती. त्यानंतर आम्ही या दोघा बहीण भावांचा ओवाळणीचा प्रोग्राम चालू केला आणि आज वैदेहीला स्वतःच्या हाताने सर्व करायचं होतं. आणि बघा जरा ती किती गोड अशी ओवाळणी करत होती तिच्या दादाची. त्यानंतर आज बडी मम्मी आणि दादाकडून हे मोठं गिफ्ट मिळालं होतं वैदेहीला, जे ओपन करण्याच्या मागेच मॅडमचं पूर्ण लक्ष होतं. ते ओपन केलं आणि आज बडी मम्मीनी ही सुंदर अशी लेहंगा चोली गिफ्ट केली होती वैदेहीला, जी की त्यांनी स्वतःच्या हाताने स्टिच केली आहे आणि ती वैदेहीला पण खूप आवडली आणि ती त्याला घालून छान अशी फ्लॉन्ट करत होती. दुसऱ्या दिवशी आईंचा शुक्रवार होता आणि त्या आंबट खात नाही म्हणून मी इकडे त्यांच्यासाठी भेंडीची भाजी बनवली होती. आम्ही आमचे सर्व जेवण वगैरे आवरून गेलो होतो पार्लरला, कारण चेहरा फार असा टॅन झाला होता म्हणून थोडं डिटॅन करून घ्यावं म्हटलं. तिकडनं आम्ही गेलो होतो शॉपिंग करायला, कारण मला थोडीफार काही शॉपिंग करायची होती. आणि तिकडनं येताच आमचा इन्स्टंट असा प्लॅन बनला की साई मंदिरला जायचं, कारण खूप वर्ष झाले मी तिकडे गेलेच नव्हते. त्यानंतर आम्ही तिकडनंच गेलो होतो गणेश टेकडीला. तिथे यांचे काही रिलेटिव्स मिळाले होते, ते तिथे सेवा करतात. त्यांच्या ओळखीने आम्हाला गणपती बाप्पाचे जवळून छान असे दर्शन करता आले. आम्ही सर्वांनी छान पाया लागून गणपती बाप्पाचे जवळून असे दर्शन केले आणि प्रसन्न होऊन छान असा दिवसाचा शेवट केला. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय.